नमस्कार. चला तर मग 17 एप्रिल 2026च्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया, ज्यामध्ये नाविन्यपूर्ण शोध, प्रेरणादायी व्यक्ती आणि काही ऐतिहासिक क्षणांचा समावेश आहे. हा आकडा बघा, 1,43,729. आता ही फक्त एक संख्या नाहीये, तर 2025-26 या आर्थिक वर्षात भारतात दाखल झालेल्या पेटंट अर्जांची ही एक विक्रमी संख्या आहे. यावरून कळतंय की देशात नवीन कल्पना आणि शोधांना किती मोठी चालना मिळते. आणि या जबरदस्त वाढीमुळे काय झालंय तर भारत आता पेटंट अर्जांच्या जागतिक क्रमवारीत थेट 6व्या स्थानावर पोहोचलाय. म्हणजे भारत आता जगातील सर्वात इनोव्हेटिव्ह देशांपैकी एक बनतोय, जी देशाच्या भविष्यासाठी एक खूप मोठं सकारात्मक चिन्ह आहे. पण यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? ह्या चार्टमध्ये बघा, यापैकी तब्बल 69% जास्त अर्ज हे आपल्याच देशातल्या संशोधक आणि कंपन्यांनी केले आहेत. हे आपल्या देशातील वाढत्या संशोधन क्षमतेचं आणि आत्मनिर्भरतेचं एक उत्तम उदाहरण आहे, नाही का? आता राज्यांबद्दल बोलायचं झालं तर तामिळनाडू शिक्षण आणि इनोव्हेशनच्या जोरावर सगळ्यात पुढे आहे. अर्थात महाराष्ट्र आपल्या औद्योगिक ताकदीमुळे या लिस्टमध्ये नेहमीच वर असतो आणि कर्नाटकही काही मागे नाही. आता हे जे इनोव्हेशन आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी फक्त पेटंट्सच नाही आहेत, तर सरळ AI सारखे नवीन प्लॅटफॉर्म्स पण तयार केले जात आहेत, जे वैज्ञानिक संशोधनाला आणखी सोपं आणि प्रभावी बनवतील. म्हणजे हे सरळ AI नक्की काय करतं तर अवघडात अवघड रिसर्च पेपर्सना सोप्या व्हिडिओजमध्ये, पॉडकास्टमध्ये किंवा पोस्टर्समध्ये बदलतं. किती सोपं झालं बघा. म्हणजे आता ज्ञान फक्त लॅबपुरतं राहणार नाही, तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल. चला, इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानानंतर आता आपण त्या लोकांबद्दल बोलूया ज्यांनी आपल्या कामाने आजच्या बातम्यांमध्ये आपलं स्थान निर्माण केले. कधी विचार केलाय की एक एकटी वनरक्षक जवळपास 500 प्राण्यांचं संरक्षण कसं करू शकते? हो, हे खरंय. आणि त्यांच्या याच अविश्वसनीय कामाला आता एक मोठा सन्मान मिळाला आहे. या आहेत अनिता चौधरी, उत्तराखंडच्या एक वनरक्षक. यांनी काय केलं तर शिकाऱ्यांविरुद्ध एक मोठी मोहीमच उघडली आणि तिथल्या तरुणांनाही वन्यजीव संरक्षणासाठी प्रेरित केलं. त्यांच्या याच धाडसी कामासाठी त्यांना मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आलाय. आणि आता स्पोर्ट्स वर्ल्डमधून एक जबरदस्त बातमी. सावन बरवाल या नावानं इतिहास रचलाय. जवळपास 50 वर्ष जुना राष्ट्रीय मॅरेथॉन विक्रम त्यांनी मोडलाय. विचार करा, 1978 पासून हा रेकॉर्ड कुणी मोडू शकलं नव्हतं. 2 तास 11 मिनिटं आणि 58 सेकंद ही आहे सावन बरवाल यांची नवीन विक्रमी वेळ. फक्त काही सेकंदांच्या फरकाने त्यांनी हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केलाय. खरंच अविश्वसनीय कामगिरी. आता थोडं आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे वळूया. इराकच्या राजकारणात एक महत्त्वाचा बदल झालाय, जिथे निझार अहमदी यांची देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. क्रिकेटचा बायबल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्डनने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला वर्षातला सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित केलंय. हे तर झालंच, पण संगीत, गणित आणि साहित्य यांसारख्या क्षेत्रांमध्येही अनेक दिग्गजांचा सन्मान झाला. जसं की संगीत क्षेत्रात डॉक्टर जयंती कुमारेश यांना प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार मिळालाय, तर गणिताचं नोबेल समजला जाणारा अबेल पुरस्कार गॅड प्लँटिंग यांना जाहीर झालाय. पण आजचा दिवस फक्त पुरस्कारांपुरता मर्यादित नाहीये. आज काही अशा घटना घडल्यात ज्या पहिल्यांदाच घडल्यात आणि ज्यांनी सामाजिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू केलाय. ऑस्ट्रेलियाच्या लष्कराच्या 125 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय. जनरल जेनिफर स्कोफिल्ड यांची लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती झालीय. ही खरोखरच एक ऐतिहासिक घटना आहे. आपल्या देशातही सर्वसमावेशकतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. भारतीय संविधान पहिल्यांदाच सिंधी भाषेत आणि तेही देवनागरी लिपीत प्रकाशित झालंय. यामुळे ते आता अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि भोपाळच्या पासपोर्ट ऑफिसने तर कमालच केलीये. दृष्टीहीन व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमध्ये पासपोर्ट सेवा देणारं हे देशातलं पहिलं ऑफिस ठरलंय. खरंच किती छान आणि गरजेचा उपक्रम आहे हा. आणि शेवटी निसर्गाच्या घरातून एक छानशी बातमी. केरळच्या वायनाडमध्ये वनस्पतींची एक अगदी नवीन प्रजाती सापडलीय आणि तिला नावही तिथल्याच नावावरून दिलंय, फिम्ब्रिस्टायलिस वायनाडेन्सिस. तर पेटंटच्या विक्रमापासून ते ऐतिहासिक नियुक्त्यांपर्यंत आज आपण ज्या घडामोडी पाहिल्या
त्या फक्त काही हेडलाईन्स नाहीत. हे आपल्याला दाखवतात की प्रगती, सर्वसमावेशकता आणि मानवी जिद्द काय करू शकते. या सगळ्या घटना आपल्याला विचार करायला लावतात की भविष्याची दिशा नेमकी काय आहे आणि आपण अजून कोणती शिखरं गाठू शकतो.